फ्रेंड्स, आज आपल्याला एक नवीन टॉपिकला सुरुवात करायची आहे. टॉपिक खूप इंटरेस्टिंग असणार. आपल्याला आज काय करायचंय तर काल आपण जो टॉपिक शिकलो किंवा याच्या अगोदर आपण काय टॉपिक शिकलो तर फ्लेमिंगचा बघा, फ्लेमिंगच्या राईट हँड रूल पर्यंत आपण आलो होतो. फ्लेमिंगचा राईट हँड रूल मध्ये आपण काय शिकलो या अगोदरचं लेक्चर थोडंसं रिकॉल करून घ्या. फ्लेमिंगच्या राईट हँड रूल कशासाठी यूज केला आपण तर जे करंट इंड्यूस करतोय त्याची डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण फ्लेमिंगचा राईट हँड रूल यूज केला होता. म्हणजे काय तर मोशन ऑफ कंडक्टर, आपला हा जो अंगठा आहे हा जर मोशन ऑफ कंडक्टर डिटेक्ट करत असेल आणि मॅग्नेटिक फील्ड जर आपला समोरचं किंवा हे जे इंडेक्स फिंगर आहे ते जर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय म्हणता येईल डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड जर आपलं इंडेक्स फिंगर दाखवत असेल तर मग डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट त्या कंडक्टर मध्ये जे करंट जे प्रोड्यूस होणार किंवा जे इंड्यूस होणार त्या करंटची डायरेक्शन आपण मधल्या बोटाने दाखवली होती. बरोबर, तर हे थोडंसं मागचं रिकॉल झालं. आज आपल्याला खूप इंटरेस्टिंग म्हणजे जबरदस्त असा टॉपिक सुरू करायचा आहे. आज आपल्याला काय करायचंय तर एक मोटर किंवा जनरेटर, आपल्या घरामध्ये जे जनरेटर असतं ते कसं निर्माण होतं किंवा त्याचं नेमकं वर्किंग काय, कन्स्ट्रक्शन काय याच्याबद्दल आपल्याला आज माहिती घ्यायची. तर फिजिक्सचं लेक्चर जेव्हा जेव्हा चालू होईल तेव्हा तेव्हा डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट ठेवायची की आज सर काहीतरी एकदम जबरदस्त शिकवणार, काहीतरी इन्व्हेन्शन. फिजिक्सचं लेक्चर एक अभ्यासाचा विषय म्हणून तर ठीकच आहे, परंतु जर तुम्ही त्याला अप्लाय जर करत गेले तर ते एवढं इंटरेस्टिंग वाटेल की आपल्याला बघा माझे जेवढे लेक्चर तुम्ही आतापर्यंत बघितलेले असतील त्याच्या प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला काहीतरी इनोव्हेटिव्ह शिकायला मिळालं असेल. आपण फ्यूज बघितले, शॉर्ट सर्किट म्हणजे काय बघितलं, बरोबर, वेगवेगळ्या अप्लायन्सेसचा यूज बघितला, कॉईल कशा प्रोड्यूस होतात, इलेक्ट्रॉनचे भांडणं कसे होतात, त्याच्या कोलिजनमुळे कशा प्रकारे हीट प्रोड्यूस होते, बरोबर, आपले अप्लायन्सेस का तापतात, किती साऱ्या गोष्टी, किती इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या. बरोबर, मग आज पण आपल्याला तशाच एका इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल माहिती घ्यायची. तर काय आपल्याला आज जे आपल्या घरामध्ये जनरेटर असतात ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी स्टोअर करतो आपण, बरोबर, ती स्टोअर केलेली इलेक्ट्रिसिटी ती नेमकी कशा प्रकारे स्टोअर केली जाते किंवा ती कशी प्रोड्यूस केली जाते, बरोबर, जनरेटर कशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात हे आपल्याला आज शिकायचंय. चला मग सुरू करू. सगळ्यात अगोदर सुरू करण्या अगोदर आपल्याला एक टॉपिक शिकायचा आहे तर टाइप्स ऑफ करंट. करंटचे किती टाइप्स असतात, बरोबर. टाइप्स ऑफ करंट मध्ये काय तर डायरेक्ट करंट आणि म्हणजे डीसी आणि एसी, डीसी आणि डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट, अशा प्रकारे तुम्ही ऐकलं असेल डीसी एसी असे दोन प्रकार असतात. मग डीसी म्हणजे काय आणि एसी अल्टरनेटिंग याच्यामधला डिफरन्स काय आपल्याला एक्झाम मध्ये विचारू शकतात. 2 मार्काला किंवा 3 मार्काला आपल्याला हा क्वेश्चन एक्झाम मध्ये पडू शकतो. तर आपण काय करू, एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे लिहायचंय त्याच्या दृष्टिकोनातून आपण लिहायची पण तयारी करू एक्झामची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ती गोष्ट काय आहे डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट काय आहे ते पण समजून घेऊ. म्हणजे आपली रायटिंग प्रॅक्टिस पण होईल, एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर कसा लिहायचा ते पण कळेल आणि कन्सेप्टही व्यवस्थित क्लिअर होईल. बरोबर, तर डायरेक्ट करंट म्हणजे काय तर इट इज नॉन ऑसिलेटरी. नॉन ऑसिलेटरी म्हणजे काय तर बघा मी इथे डायरेक्शन दाखवतो. सपोज डायरेक्ट करंट जो असतो तो असा युनिडायरेक्शनल किंवा एकाच फ्लो मध्ये इलेक्ट्रॉन जे असतात ते बिचारे सरळ लाईन मध्ये फ्लो होत असतात, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं ऑसिलेशन नसतं. मग अल्टरनेटिंग करंट हा ऑसिलेटरी आहे, बरोबर. ऑसिलेशन म्हणजे कसं तर मग बघा मी याची डायरेक्शन दाखवतो. तर हे अशा प्रकारे याचे ऑसिलेशन्स होत असतात, बरोबर. म्हणजे नॉन ऑसिलेटरी आणि ऑसिलेटरी याच्यामधला फरक, जो डायरेक्ट करंट असतो तो एका सरळ डायरेक्शन मध्ये किंवा एका सरळ रेषेमध्ये हे इलेक्ट्रॉन्स म्हणा किंवा याची जी डायरेक्शन असते करंटची एका सरळ रेषेमध्ये, आणि हे अल्टरनेटिंग करंट जो असतो तो ऑसिलेटरी, त्याची हालचाल किंवा त्याचं डायरेक्शन जे असते ते ऑसिलेटरी असते. दुसरा पॉइंट, करंट फ्लोइंग इन वन डायरेक्शन, बरोबर. करंट कसा फ्लो होतो इथे डायरेक्ट करंट म्हणजे काय एका डायरेक्शन मध्ये, आणि इथे कसा होतोय तर करंट चेंजेस मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. एका इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम नंतर काय होतोय तर करंट काय करतोय त्याची डायरेक्शन चेंज करतोय, बरोबर. इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम ही गोष्ट इथे महत्वाची. बघा इथून इथपर्यंत गेला, परत इथपर्यंत आला, इक्वल इंटरव्हल झाला, परत सुरू केला, परत इथे आला, अशा प्रकारे जो आहे अल्टरनेटिंग करंट काय होतो चेंजेस इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. अशा प्रकारे आपण सेकंड याच्यामधला पॉइंट क्लिअर केला. तिसरा पॉइंट काय तर डायरेक्ट करंट कॅन इनक्रीज, कॅन बी स्टेबल और कॅन बी रिड्यूस. म्हणजे डायरेक्ट करंटचा जर आपण ग्राफ काढायचा विचार केला तर कसा असू शकतो, डायरेक्ट करंट कॅन बी इनक्रीज. सपोज आपण काय करू, हा एक्स ऍक्सिस घेऊ, हा वाय ऍक्सिस घेऊ. मग आपल्याला जर डायरेक्ट करंट त्यांनी काय सांगितलं डायरेक्ट करंट कॅन इनक्रीज केला म्हणजे काय वाढवला, बरोबर.
कॅन बी स्टेबल, स्टेबल केला म्हणजे बघा सरळ डेश अँड कॅन ऑल्सो रिड्यूस, म्हणजे काय रिड्यूस पण करता येऊ शकतो. अशा प्रकारे आपल्या बुक मध्ये त्यांनी हा ग्राफ आपल्याला शो केलाय. म्हणजे डायरेक्ट करंटची प्रॉपर्टी काय, तर डायरेक्ट करंट कॅन इन्क्रीज, इन्क्रीज म्हणजे काय हा वाढवला, बरोबर. कॅन बी स्टेबल म्हणजे काय, तर स्टेबल हे आपण त्याला करू शकतो. अँड कॅन बी रिड्यूस म्हणजे काय, तर कमी पण आपण करू शकतो, बरोबर. मग आता अल्टरनेटिंग करंट कसं बघू. इट इन्क्रीजेस टू मॅक्झिमम, देन रिड्यूसेस टू झिरो अँड इन्क्रीजेस टू मॅक्झिमम इन द अदर डायरेक्शन. म्हणजे बघा याचा पण ग्राफ आपण काढून घेऊ. काय सांगितलंय बघा, हा झाला एक्स ऍक्सिस, हा झाला एक्स आणि हे वाय ऍक्सिस झाला काय. इट इन्क्रीजेस टू मॅक्सिमम, बघा इन्क्रीजेस टू मॅक्सिमम, देन रिड्यूसेस टू झिरो म्हणजे ते झिरो वर आला, अँड इन्क्रीजेस टू मॅक्सिमम इन अदर डायरेक्शन, पुन्हा अदर डायरेक्शन मध्ये मॅक्सिमम पर्यंत इन्क्रीज होणार. बघा इथे पण आपण तेच दाखवलंय. इन्क्रीजेस टू मॅक्सिमम, देन कम्स टू परत झिरो वर आला आणि अदर डायरेक्शन मध्ये पुन्हा मॅक्सिमम तो इन्क्रीज झाला. अशा प्रकारे याची डायरेक्शन किंवा मूवमेंट या करंटची होत असते. अशा प्रकारे हा पण आपण म्हणजे बघा आपल्याला जर क्वेश्चन विचारला तर अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये पॉइंट मांडता आले पाहिजे आणि आपण ही कन्सेप्ट व्यवस्थित म्हणजे क्लिअर करतोय. डायरेक्ट करंट काय आणि अल्टरनेटिंग करंट काय, बरोबर. डायरेक्ट करंट मध्ये पहिला पॉइंट काय बघितला, हा नॉन ऑसिलेटरी आहे, बरोबर. त्याच्यानंतर करंट फ्लोइंग इन वन डायरेक्शन मध्ये, एका डायरेक्शन मध्ये मूव्ह होतोय. त्याच्यानंतर डायरेक्ट करंट कॅन इन्क्रीज, बरोबर, कॅन बी स्टेबल अँड रिड्यूसेस टू झिरो, हे पण आपण बघितलं. याचा ग्राफ अशा प्रकारचे ग्राफ त्यांनी आपल्या बुक मध्ये दाखवले. त्याच्यानंतर सिम्बॉल, डायरेक्ट करंटचा सिम्बॉल कसा बघा. डायरेक्ट करंटची डायरेक्शन कशी आहे, तर एका सरळ रेषेत आपण अगोदरच सांगितलं डायरेक्ट करंट कसा मूव्ह होतोय, तर एका सरळ रेषेमध्ये. म्हणून याचा सिम्बॉल काय, तर अशा प्रकारे हा सिम्बॉल याचा डिनोट करतो. इथे मी याचा अल्टरनेटिंग करंटचा सिम्बॉल काय, तर अशा प्रकारे हा सिम्बॉल असतो, बरोबर. सिम्बॉल आपण त्या पॉइंट मध्ये ऍड करू शकतो, बरोबर. त्याच्यानंतर लेस इफिशियन्सी, हा मुद्दा इथे महत्वाचा आहे, हा समजून घेणं महत्वाचं आहे. डायरेक्ट करंटची जी इफिशियन्सी असते ती लेस असते. लेस का, तर इथे सांगण्यासारखा मुद्दा काय, तर त्याची इफिशियन्सी का लेस असते, तर हा एका डायरेक्शन मध्ये जसा जसा फ्लो होत जातो तशी त्याची जी इफिशियन्सी आहे ती कमी होत जाते, बरोबर. आणि जे अल्टरनेटिंग करंट आहे हा मोर इफिशियंट, हा या ऍज कम्पेअर टू डायरेक्ट करंट, हा जो अल्टरनेटिंग करंट आहे हा मोर इफिशियंट आहे. म्हणून काय, आता डायरेक्ट करंटचं एक्झाम्पल काय सांगता येईल, तर बघा आता तुम्हाला एकदम व्यवस्थित क्लिअर होईल. डायरेक्ट करंटचं एक्झाम्पल काय, तर आपण आपल्या घरामध्ये काय करतो, टॉर्च वापरतो. टॉर्च ऑन करण्यासाठी आपण काय करतो, तो जो सेल वापरतो. ते एक्झाम्पल कशाचं, त्याच्यामधनं कोणता करंट आपण सप्लाय करतो त्या टॉर्चला, तर डायरेक्ट करंट. आपण आपल्या घरामध्ये मोबाईल वापरतो, बरोबर. त्याच्यानंतर लॅपटॉप वापरतो. याच्यामध्ये ज्या काही बॅटरी यूज झालेल्या असतात त्या डायरेक्ट करंट म्हणजे कसं, तर त्या करंट स्टोअर करतात आणि त्याच्यानंतर त्याच्यामधनं जो करंट प्रोड्यूस करून आपला जो लॅपटॉप चालतो तो कोणत्या याच्यावर, डायरेक्ट करंटच्या माध्यमावर. आपला मोबाईल म्हणा, लॅपटॉप म्हणा किंवा टॉर्च म्हणा, म्हणजे जिथे सेल येईल, सेल किंवा बॅटरी येईल, बरोबर. सेल किंवा बॅटरी जिथे येईल तिथे डायरेक्ट करंट असतो. आणि अल्टरनेटिंग करंट मग कुठे, तर अल्टरनेटिंग करंटचं आपलं फ्रीज, रेफ्रिजरेटर, आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते, आपण त्या खांब्यावरनं त्या पोलवरनं जी इलेक्ट्रिसिटी आपल्या घरापर्यंत आलेली असते ती कोणती असते, तर अल्टरनेटिंग करंट वाली ती इलेक्ट्रिसिटी असते. आता तुम्हाला हे व्यवस्थित कळालं की आपण कोणती इलेक्ट्रिसिटी वापरतो आपल्या घरामध्ये, ज्या खांब्यांवरनं जी इलेक्ट्रिसिटी किंवा पोलवरनं जे वायर लांबवलेले असतात त्याच्यामध्ये कोणता करंट फ्लो होत असतो, तर अल्टरनेटिंग करंट. आणि डायरेक्ट करंट म्हणजे काय, आपले लॅपटॉप वगैरे याच्यामध्ये जो करंट असतो, मी चार्जिंग करतानाच नाही म्हणत आहे, आपण मोबाईल यूज करतो तर ते मोबाईल यूज करण्यासाठी जो करंट ती बॅटरी जी सप्लाय करते त्या मोबाईलला, बरोबर, तर त्याच्यामध्ये कोणता, डायरेक्ट करंट असतो. म्हणून लेस इफिशियन्सी आता कळालं असेल की लॅपटॉपची किंवा मोबाईल एका लिमिट पर्यंत चालतो, बरोबर. 2-4 तास, 5-6 तास, म्हणजे काय, लेस इफिशियन्सी आहे डायरेक्ट करंटची. आणि ऍज कम्पेअर टू अल्टरनेटिंग करंट असतो आपल्या घरामध्ये, तर तो जास्त इफिशियंट असतो, जास्त अप्लायन्सेस त्याच्यावर चालू शकतात, बरोबर. अशा प्रकारे हा लेस इफिशियंट, हा मोर इफिशियंट. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी याची 0 असते आणि याची फ्रिक्वेन्सी आपल्या इंडियामध्ये 50 हर्ट्ज असते. हे लक्षातच ठेवायचे की आपल्या इंडियामध्ये जो अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी किती, तर 50 हर्ट्ज. 50 हर्ट्ज म्हणजे काय, ही पण गोष्ट आपल्या इथे लक्षात येणं महत्वाचं आहे. 50 हर्ट्ज का, 50 हर्ट्ज म्हणजे नेमकं कसं, तर बघा इथून इथपर्यंत, बघा मी परत ड्रॉ करतो, आपण काय करू, हे पूर्ण इरेज करू, व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला कोणता पॉइंट क्लिअर करायचा आहे, 50 हर्ट्ज वाला. डायरेक्ट करंट कसा फ्लो होतो,
तर अशा प्रकारे तो फ्लो होतो. तर इथून इथपर्यंत ही जी सायकल असते ही असते 1 हर्ट्ज. इथून इथपर्यंत ही जी पूर्ण कंप्लीट सायकल असते तिला काय म्हणायचं 1 हर्ट्ज, किंवा ती जी फ्रिक्वेन्सी असते ती असते 1 हर्ट्ज. मग अशा प्रकारे 50 हर्ट्ज जी म्हणजे एका सेकंदामध्ये, एका लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या, एका सेकंदामध्ये आपला जो करंट आहे, आपल्या घरामध्ये जो करंट येतो तो एका सेकंदामध्ये किती अशा सायकल कंप्लीट करतो तर 50. बघा म्हणजे आपल्या डोळ्यांना ते दिसू पण नाही शकत. 50 हर्ट्ज इंडियामधली जी फ्रिक्वेन्सी आहे इंडियातली, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये ती वेगवेगळी असते, पण इंडियामध्ये जो अल्टरनेटिंग करंट आपण वापरतो त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे. 50 हर्ट्ज म्हणजे काय तर इथून इथपर्यंत हे झालं एक ऑस्सिलेशन याचं कंप्लीट. बरोबर, हे एक ऑस्सिलेशन कंप्लीट झालं, याला काय म्हणायचं 1 हर्ट्ज. मग असे किती तर असे समोर 50, म्हणजे हा झाला 1, हा झाला 2, परत 3, हे अशा प्रकारचे किती तर 50 हर्ट्ज. 50 हर्ट्ज म्हणजे कसं एका सेकंदामध्ये 1/50, एका सेकंदामध्ये अशा 50 सायकल आपलं अल्टरनेटिंग करंट कंप्लीट करत असतं. हे जर तुम्हाला ऑब्झर्व करायचं असेल ना तर बऱ्याचदा आपण काय करायचं, एखादी आपल्या घरामध्ये ट्यूब असते बघा, आणि त्या ट्यूब कडे आपण काय करायचं, आपला मोबाईलचा कॅमेरा घ्यायचा आणि व्हिडिओ चालू करायचा. तर काय होतं, ते ट्यूब आपल्याला अशी ब्लिंक ब्लिंक झालेली दिसते. बरोबर, ब्लिंक ब्लिंक त्या कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर होतं. का तर ती जी आहे आपल्या डोळ्याने आपला लाईट जो, समजा आपल्या घरामध्ये आपल्या समोर एक ट्यूब लावलेली आहे तर त्याची फ्रिक्वेन्सी काय 50 हर्ट्ज. म्हणजे काय तर ती जी ट्यूब लागलेली आहे आपल्या घरामध्ये ती एका सेकंदामध्ये 50 वेळा काय होतंय तर ती म्हणजे 50 वेळा ती ऑन ऑफ होती, पण त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असल्यामुळे ते आपल्या डोळ्याने दिसत नाही. का तर एका सेकंदामध्ये 50 वेळा ती ऑन ऑफ म्हणजे चालू बंद होत असते. आपल्याला ती कंटिन्यू चालूच असलेली दिसते. बरोबर, पण इथे हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे हा, की जेव्हा आपण एखादा कॅमेरा त्या आपल्या ट्यूब कडे समजा एखादी ट्यूब आपल्या घरामध्ये लावलेली, बरोबर, आणि त्याच्याकडे आपण व्हिडिओ कॅमेरा जरा चालू केला तर आपल्याला बघा अशा पट्ट्या 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 आलेल्या दिसतात, किंवा ती ट्यूब जी आहे ती अशी ब्लिंक झाल्यासारखी दिसते. तर आपला कॅमेरा ते कॅप्चर करण्याची, म्हणजे काही कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी असते, म्हणून ते आपल्याला दिसतं. अशा प्रकारे याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 50 हर्ट्ज. अल्टरनेटिंग करंट आपण जो वापरतो इंडियामध्ये 50 हर्ट्जची त्याची फ्रिक्वेन्सी असते. 50 हर्ट्ज म्हणजे काय तर एका सेकंदामध्ये 50 वेळा तो असे ऑस्सिलेशन तो करंट कंप्लीट करत असतो. बरोबर, त्याच्यानंतर पॉवर कंझम्पशन इज मोर. पॉवर कंझम्पशन मोर म्हणजे काय तर हा करंट जेव्हा फ्लो होत असतो एका डायरेक्शन मध्ये तेव्हा काय होतं तर हीट प्रोड्यूस होते. बरोबर, आणि हीट प्रोड्यूस होते म्हणजे काय तर तो वायर वगैरे तापतो. म्हणजे काय तर पॉवर कंझम्पशन याचं जे असतं ते मोर असतं ऍज कम्पेअर टू याचं पॉवर कंझम्पशन जे असतं ते कमी असतं. हे लक्षात ठेवायचं. पॉवर कंझम्पशन मोर कसं तर डायरेक्ट करंट काय एका डायरेक्शन मध्ये फ्लो होतोय, आणि एकाच डायरेक्शन मध्ये फ्लो होणार असल्यामुळे काय होतं तो वायर जास्त प्रमाणात तापतो, किंवा त्याचा जे तापतो म्हटल्यापेक्षा काय म्हणता येईल तर त्याची जी एनर्जी आहे, एनर्जी लॉस इथे जास्त होतो. कोणत्या डायरेक्ट करंट मध्ये पॉवर कंझम्पशन म्हणा किंवा एनर्जी लॉस इथे जास्त होतो. जो एनर्जी लॉस असतो इथे मोर असतो. बरोबर, किंवा जास्त असतो, आणि इथे ऍज कम्पेअर टू कमी असतो. एनर्जी लॉस इथे आपण जी खांब्यांवर जी एनर्जी किंवा जे इलेक्ट्रिसिटी आपल्या घरापर्यंत आणतो ती जर डायरेक्ट करंटची जर असती तर ती रस्त्यामध्ये कुठे कमी 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 होत आली असती. बघा याचं व्यवस्थित उदाहरण देऊ का तर कसं सांगता येईल. सपोज काय करायचं, एखादा छोटा सेल असतो आपल्या घरामध्ये, बघा अशा प्रकारचा एक तो सेल आपण घेऊ, आणि काय केलं आपण एक छोटे वायर घेतले असे, आणि इथे याच्यावर असा बल्ब लावला. बरोबर, हा बल्ब कन्सिडर करा. तर काय होतं या सेलला हा बल्ब जेव्हा आपण कनेक्ट करू, ठीक आहे, या सेलला हा बल्ब जेव्हा आपण कनेक्ट करू तर हा बल्ब ऑन होईल. बरोबर, पण याच्याऐवजी आपण काय केलं, हा सेल घेतला, सेम सेल घेतला, आणि याचं एक लंब वायर घेतलं, एकदम म्हणजे एका रूम मध्ये पसरेल असं, किंवा असं एकदम मोठं वायर घेतलं, एकदम असं मोठं हे वायर घेतलं, आणि मग काय केलं आपण हा बल्ब लावायचा ट्राय केला. तर काय होईल, तो बल्ब लागणार नाही. का तर पॉवर किंवा एनर्जी त्याचा लॉस होऊन गेली, किंवा पॉवर कन्झम्पशन, आणि मध्येच त्याचं जे पॉवर कन्झम्पशन आहे ते म्हणजे मध्येच ते करंट तिथपर्यंत पोहोचलंच नाही असं होईल. डायरेक्ट करंट मध्ये आपल्याला असं ऑब्झर्वेशन मिळतं. जर बघा इथे जर आपण जास्त याचं जर डिस्टन्स वायरांचं वाढवलं, खूप मोठं डिस्टन्स केलं, बरोबर, तर काय होईल, हा बल्ब ग्लो होणार नाही. का तर एनर्जी लॉस होत असतो. डायरेक्ट करंट मध्ये जास्त एनर्जी लॉस होते आणि अल्टरनेटिंग करंट मध्ये ती कमी होते. बरोबर,
त्याच्यामुळे आपण जो घरापर्यंत जो करंट आणतो तो अल्टरनेटिंग करंट असतो. अशा प्रकारे आपण दोन करंटचे टाईप शिकले. त्याच्यामध्ये एवढे आपण मुद्दे एक्झाम मध्ये जर विचारले तर प्रत्येक मुद्दा आपल्याला कळायला पाहिजे. ते पॉवर कन्झम्पशन याचं जास्त असतं बरोबर, आणि याचं पॉवर कन्झम्पशन काय असतं, कमी असतं बरोबर. त्याच्यानंतर आता येऊ. आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ बरोबर. आपण आता काय शिकलो तर एसी करंट आणि डीसी करंट याच्याबद्दल आपल्याला माहिती झाली. त्याच्यामध्ये आपण डिफरन्स काय हे आपण एका कॉलमच्या व्यवस्थित स्वरूपात आपण बघितलं, जेणेकरून आपल्याला जर क्वेश्चन मध्ये एक्झाम मध्ये जर त्याच्यावर क्वेश्चन पडला तर किती पॉइंट्स लिहायचे. सपोज 2 मार्कला जर क्वेश्चन पडला तर आपण डिस्कस केलेले त्याच्यापैकी 4 पॉइंट लिहिले तरी सफिशियंट आहे. 3 मार्कला जर क्वेश्चन आला तर मिनिमम 6 पॉइंट्स त्याच्यामध्ये डिस्क्राइब करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता येऊ आपण आपल्या आजच्या मेन टॉपिक कडे, जो खूप इंटरेस्टिंग असणार. काय तर जनरेटर. आपल्या घरामध्ये जे जनरेटर असतात, लाईट गेल्यानंतर आपण ज्याचा यूज करतो बरोबर. जे जनरेटरचं मेन काम काय तर मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करणे. मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं हे महत्वाचं काम आपलं जनरेटर करत असतं. मग ते जनरेटर आपण कशा प्रकारे वर्किंग काय असणार त्याचं आपल्याला विचारू शकतात एक्झाम मध्ये की प्रिन्सिपल आणि वर्किंग त्याचं डिस्क्राइब करा, कन्स्ट्रक्शन कसं, वर्किंग कसं. तर या अगोदर आपण काय केलं, राईट हँड थंब रूल किंवा राईट हँड रूल, फ्लेमिंगचा राईट हँड थंब रूल आपण शिकलो बरोबर. तर राईट हँड थंब रूल मध्ये आपण काय शिकलो तर त्याच्यामध्ये सांगण्यासारखा महत्वाचा मुद्दा काय तर जे मधलं बोट आहे याच्यावर सगळं आपली गोष्ट आता डिपेंड आहे. मधलं बोट किंवा हे जे मिडल फिंगर आहे ते काय करतं, आपलं डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन हे मिडल फिंगर दाखवतं. आणि हे जे 2 फिंगर असतात, आपला जो थंब आहे तो काय करतो, त्या कंडक्टरचं मोशन डिटेक्ट करतो. तो कंडक्टर कोणत्या साईडने हालचाल होतीये, म्हणजे थंब जर आपण वरती असेल तर तो कंडक्टर वरच्या दिशेने हालचाल होतोय. आणि हे जो इंडेक्स फिंगर आहे हा काय डिनोट करतो तर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. अशा प्रकारे आपण राईट हँड थंब रूल खूप व्यवस्थित आणि मी खूप व्यवस्थित एक्सप्लेन केलाय तुम्हाला. आता त्याचा आपल्याला प्रत्येक स्लाइड मध्ये अप्लाय करायचंय. बस डोक्यात काय म्हणता येईल ते जनरेटर वगैरे ही गोष्ट थोडीशी बाजूला ठेवा. जेव्हा ते पूर्ण कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कम्प्लीट होईल तेव्हा आपल्याला कळेल की अरे यार आपण तर इनोव्हेटिव्ह म्हणजे किती सायंटिफिक वेने विचार करतोय, आपण किती अप्लाय करायचं शिकलो प्रत्येक गोष्टी. मागच्या लेक्चर मध्ये आपण काय म्हणता येईल मोटरचं फॅन फिरवला होता बघा बरोबर. तशाच प्रकारचं जनरेटर सेम प्रिन्सिपल आणि वर्किंग आहे. डिफरन्स कुठे येईल तर मी व्यवस्थित तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगितलं. तर सगळ्यात अगोदर आपण काय करू, आपण काय केलं 2 मॅग्नेट घेतले, जसं आपण फॅन बनवताना घेतले होते बरोबर. 2 मॅग्नेट घेतले, नॉर्थ पोल, त्याची मॅग्नेटिक फील्ड. लगेच आपल्या डोक्यात काय काय क्लिक व्हायला पाहिजे, त्याची जी मॅग्नेटिक फील्ड असते किंवा ज्या लाईन्स असतात मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन ज्या असतात त्या कुठे ना कुठे जातात, नॉर्थ पोल कडनं साऊथ पोल कडे बरोबर. लगेच आपला हे जे बोट आहे इंडेक्स फिंगर हे लगेच आपल्याला इथे ठेवता आलं पाहिजे. कुठे तर लगेच ठेवलं, ठीक आहे बर. मग दुसरी गोष्ट काय, आपण एक वायर घेतला लूपचा किंवा कंडक्टर घेतला बरोबर अशा लूपच्या फॉर्म मध्ये. आता काय करायचंय आपल्याला, विचार करा की हा जो लूप आहे तो आपण आपल्या हाताने किंवा काय म्हणता येईल आपण नाही का ती इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट करण्यासाठी नाही का बघा काय करतात ते रोटेट करतात. मी विसरलो काय म्हणता येईल त्याला, टर्बाइन्स राईट. टर्बाइन्स वर आपण काय करतो इलेक्ट्रिसिटी ते कशी प्रोड्यूस करतात तर ते टर्बाइन्स त्याच्यावर पाणी वरतून म्हणजे एका हाय लेवल वरून त्याच्यावर पाणी ते आदळतात आणि त्याच्यामुळे काय होतात ते टर्बाइन्स रोटेट होतात. आणि रोटेट झाल्यानंतर ते टर्बाइन्स काय करतात इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. तशाच प्रकारचं वर्किंग आपल्याला शिकायचं. तर आपण हे काय करणार, सपोज हा टर्बाइन आहे असं समजा आणि आपल्याला काय करायचं याला रोटेट करायचंय बरोबर. इथपर्यंत आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल की आपल्याला याला रोटेट करून इलेक्ट्रिसिटी इंड्यूस करायची बरोबर. म्हणजे आपल्याला आज काम काय पडणार, हे मधलं बोट आपल्या खूप कामीचं आहे ना, त्याचा खूप आपल्याला उपयोग पडणार. बघा आपण अशा प्रकारे ही सर्क्युलर लूप मध्ये एक वायर घेतली बरोबर, किंवा याला कंडक्टर म्हणू आपण अशा प्रकारचा. आता आपण काय केलं, मी काय म्हटलं आपल्याला त्याला रोटेट करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे. तर मग आपण त्याला रोटेट करायला सुरुवात केली. बघा पहिले त्याची म्हणजे तो असा या डायरेक्शनला होता तो, तर आता थोडासा वरती आलाय. तर लगेच काय हा राईट हँड थंब रूल लगेच यूज केला आपण. कारण राईट हँड थंब रूल कशासाठी वापरतो आपण की जो इंड्यूस्ड होणारा करंट आहे, जो करंट प्रोड्यूस होतोय त्याची डायरेक्शन दाखवणार. मग लगेच आपण काय केलं, ही साइड कन्सिडर केली, एबी साइड किंवा हिपिंग साइड.
हे कलर मी मुद्दामून ऍड केले तुम्हाला ते व्यवस्थित समजण्यासाठी. बघा ही एबी साइड आता आपण कन्सिडर करू. लगेच तिथे आपण राईट हँड थंब रूल अप्लाय केला. मग आपल्याला कळालं हा कंडक्टर कुठे मूव्ह होतोय, तर वरच्या डायरेक्शनला. बरोबर, आपण आपला लगेच उजव्या हाताचा रूल तिथे अप्लाय केला. बघा हे जे बोट आहे आपलं मॅग्नेटिक फील्ड दाखवतंय नॉर्थ पोल कडनं साऊथ पोल कडे जाणार. बरोबर, कंडक्टर कुठे मूव्ह होतोय, तर वरच्या साईडला तो मूव्ह होतोय, कारण त्याला आपल्याला असं या डायरेक्शन मध्ये रोटेट करायचंय. मग जे करंट प्रोड्यूस होईल, जे करंट इंड्युस्ड होईल, त्याची डायरेक्शन कुठे असणार बघा मी इथे दाखवली आहे आतमध्ये. म्हणजे काय, तर करंट आता कसं फ्लो व्हायला सुरुवात होणार, तर या डायरेक्शनला फ्लो व्हायला सुरुवात होणार. बघा ए टू बी टू सी टू डी असं आपण याला नाव देऊन देऊ. म्हणजे सगळ्यात अगोदर जेव्हा आपण हे टर्बाईन म्हणा किंवा ही कॉईल जेव्हा रोटेट करायला सुरुवात करू, तेव्हा काय होईल, तर हे जे करंट आहे ते या डायरेक्शनला मूव्ह व्हायला सुरुवात होईल. आपलं सगळं लक्ष या पिंक वायरवर सध्या कॉन्सन्ट्रेशन ठेवा. बघा खूप इंटरेस्ट तुम्हाला हे शिकायला किंवा हे जाणून घ्यायला खूप इंटरेस्ट येईल. आपल्या घरामधले जनरेटर वगैरे कशा प्रकारे वर्किंग करतात, बरोबर, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता आपण येऊ. बघा इथे याची डायरेक्शन मी तुम्हाला दाखवली आहे. हे बी करंट कुठे फ्लो व्हायला सुरुवात झाली, हे बघा एरो इकडे इकडे. बरोबर, लगेच ही जी साइड आहे कोणती, सीडी साइडवर आपण राईट हँड थंब रूल, कारण आपली कॉईल आता रोटेट व्हायला सुरुवात झाली. बरोबर, रोटेट व्हायला सुरुवात झाली. लगेच आपण या साइडला पण काय केलं, तर राईट हँड थंब रूल आपला वापरला. लगेच आपल्याला डायरेक्शन कळाली की या साइडने करंट आतल्या दिशेने जातोय. म्हणजे कंडक्टर जेव्हा वरती जातोय, कंडक्टर जेव्हा अप किंवा वरती जातो, इथे लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट काय, मी नेक्स्ट स्लाइड मध्ये ते ऍड पण करून घेतलंय. बघा कंडक्टर जेव्हा वरती जातोय आपला, ही पिंक साइड जेव्हा वरती गेली, तर करंट कुठे मूव्ह, म्हणजे करंटची डायरेक्शन जो आपण करंट प्रोड्यूस करतोय त्या कॉईल मध्ये, तर तो कुठे मूव्ह होतोय, तर इनटू द स्क्रीन. इनटू द स्क्रीन म्हणजे कुठे, तर या स्क्रीनचा आपला जो बोर्ड आहे त्याच्या आतमध्ये. बरोबर, आणि जेव्हा कंडक्टर खालच्या दिशेने मूव्ह होतोय, म्हणजे ह्या निळ्या साइडवर लक्ष द्या. बघा कन्फ्युजन होण्याचं बिलकुल कारण नाहीये. जेव्हा आपला कंडक्टर वरच्या दिशेने मूव्ह होतोय, बरोबर, आपण तो टर्बाईन समजा, हा टर्बाईन जेव्हा असा वरती रोटेट करतोय, तर करंट आतल्या दिशेने, बरोबर, आपल्या बोर्ड मध्ये. आणि जेव्हा तो खालच्या साइडने मूव्ह होतोय, ही साइड जेव्हा अशी खाली येईल, तर हे करंट कुठे फ्लो होतंय, तर बाहेरच्या. म्हणजे जेव्हा कंडक्टर, काय शिकायचंय आपल्याला, जेव्हा कंडक्टर वरच्या दिशेने मूव्ह होईल, तर आपल्याला काय ऑब्झर्व झालं, तर करंट जो आहे आय तो इनटू द स्क्रीन. आणि जेव्हा कंडक्टर खालच्या दिशेने मूव्ह होईल, तेव्हा कसा, आउट ऑफ द स्क्रीन. म्हणजे स्क्रीन कडनं, म्हणजे बघा एक करंटला एक डायरेक्शन मिळाली, असा गेला, परत असा जातोय, आणि परत आता इथे येतोय. इथपर्यंत आपण म्हणजे करंट आता प्रोड्यूस होणं सुरू झालंय, करंट इंड्यूस होणं सुरू झालंय. बघा, कारण आपण तो टर्बाईन किंवा ही कॉईल रोटेट करतोय. बघा आता काय होईल, आता काय होईल, ही जी पिंक साइड आहे ही इथपर्यंत आली, बरोबर, पण आता ही डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह व्हायला सुरुवात होईल. बरोबर, पिंक साइडवर लक्ष द्या. पिंक साइड मध्ये अगोदर करंट कोणत्या साइडला जात होता, तर इनटू द स्क्रीन. ही जी गुलाबी किंवा ही जी पिंक साइड दिसतीये, बघा हिच्यामध्ये करंट कशा डायरेक्शनला जात होता, तर इनटू द स्क्रीन. परंतु आता काय होईल, कॉईल आपण रोटेट करतोय, मग आता कॉईल काय होईल, ही खाली यायला सुरुवात होईल. आणि जेव्हा खाली यायला सुरुवात होईल, तर आता काय होईल, आपण काय शिकलो, जेव्हा ही कॉईल आता खाली यायला सुरुवात होईल, तर करंट कुठे मूव्ह होणार, आउट ऑफ द स्क्रीन. मग काहीतरी चेंज दिसतोय आपल्याला या पिंक कॉईल मध्येच. म्हणजे ही कॉईल जेव्हा इकडनं इकडे येत होती, तेव्हा काय होत होतं, तर करंट इनटू द स्क्रीन जात होता. परंतु आता ही कॉईल जेव्हा खाली यायला सुरुवात होईल, तर आपण लगेच इथं लिहून ठेवलंय, कोणती कॉईल किंवा ही जी कॉईल ही खाली यायला जेव्हा सुरुवात होईल, ही आउट ऑफ द स्क्रीन, जो इंड्यूस होणारा करंट आहे तो आउट ऑफ द स्क्रीन येईल. मग असं कसं होतंय, म्हणजे काहीतरी अल्टरनेट होतंय, म्हणजे करंटची डायरेक्शन चेंज होतीये. कधी, हाफ लूप नंतर, हाफ रोटेशन नंतर. बरोबर, एवढं ऑब्झर्वेशन तुम्हाला कळालं असेल. करंटची डायरेक्शन चेंज होत आहे, करंट डायरेक्शन चेंज होते हाफ लूप कंप्लीट झाल्यानंतर. म्हणजे काय, तर जेव्हा कॉईल वरती जाईल, तेव्हा करंट कुठे, इनटू द स्क्रीन. इनटू द स्क्रीन म्हणजे आपल्या बोर्डच्या दिशेने मी दाखवायचा ते प्रयत्न केला. आणि जेव्हा कॉईल खालच्या दिशेने येईल, तर जो करंट आहे तो बाहेरच्या दिशेने, म्हणजे आउट ऑफ द स्क्रीन
आपल्याला त्याची डायरेक्शन असणार आहे. म्हणजे आपल्याला काय होतं तर करंट अल्टरनेट होताना दिसतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय ऑब्झर्व झालं तर करंट आतल्या दिशेने जाताना आढळला या पिंक कॉइलवर. परंतु आता इथे जेव्हा ही पिंक कॉइल इथे आली किंवा ही पिंक साइड किंवा ही एबी साइड जेव्हा इथे आली तर आता लगेच काय झालं, याचा करंट परत आतल्या दिशेने मूव्ह व्हायला सुरुवात झाली. बरोबर. म्हणजे काय, इथे आपल्याला काय कळालं तर बघा ही कॉइल बघा करंटची डायरेक्शन इथे चेंज झाली. बघा मी दाखवली करंटची डायरेक्शन, तुम्हाला कळेल. पहिले काय होता तो आतमध्ये जात होता. बरोबर. आता तो का तर ही कॉइल खाली येणार आणि खाली येणार तर काय आउट ऑफ द स्क्रीन. म्हणजे काय तर आपल्याकडे किंवा आउट ऑफ स्क्रीन म्हणजे कुठे तुमच्याकडे. बरोबर. म्हणजे काय झालं तर बघा इथे बघा या पिंक कॉइलवर आतल्या दिशेने करंट मूव्ह होताना लगेच तो चेंज झाला. ही ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित कळणार. फक्त मी एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगतोय की ते जनरेटर कसं अल्टरनेटिंग करंट कसं प्रोड्यूस करतंय. बघा हाफ रोटेशन नंतर ते मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करतोय. बरोबर. मग परत आपली कॉइल आता पिंक कॉइल इथे आली. बघा पूर्ण रोटेशन झाल्यानंतर अगोदर इथे होती या डायरेक्शनला, आता ही कॉइल परत अशी इथे आली. म्हणजे आता येऊ आपण नेक्स्ट स्लाइड कडे. बघा आपली कॉइल इथे आली. आता कॉइल जशी इथे आली आता काय होईल, काय होणार तर करंट कुठे आता कॉइल आपली वरती जायला सुरुवात होणार. कॉइल आपली आता वरती जायला सुरुवात होणार आणि जेव्हा अप जाणार तेव्हा काय इनटू द स्क्रीन. म्हणजे करंट कुठे बघा ही एबीची साइड आहे, तिचं पूर्ण एक रोटेशन आपण कंप्लीट केलं. पहिले इथे घेतली, नंतर इथे आपण घेतली, नंतर इथे घेतली आणि आता आपली कॉइलचं एक रोटेशन कंप्लीट झालं. मग करंट कुठे जात आहे परत आतमध्ये म्हणजे इनटू द स्क्रीन. आणि ही जी निळी किंवा ही जी ब्ल्यू कलरची साइड आहे हिच्यावर कुठे बाहेरच्या साइडने करंट फ्लो होतोय. म्हणजे काय तर आपल्याला हाफ रोटेशन आफ्टर हाफ रोटेशन करंटची डायरेक्शन जी आहे ती चेंज होताना दिसतीये. म्हणजे आपण काय सांगू शकतो बघा इथपर्यंत आपण आलो. आपल्याला म्हणजे काय म्हणता येईल तर हाफ रोटेशन नंतर बघा व्यवस्थित समजून घ्या. हाफ रोटेशन नंतर काय करंटची डायरेक्शन म्हणजे काय याला काय म्हणायचं अल्टरनेट होत आहे. बरोबर. आफ्टर हाफ रोटेशन. मग आता ही स्लाइड मी कशासाठी ऍड केली, आपल्या ही कॉइल तर आपण रोटेट केली, त्याच्यामध्ये सुरुवातीला असा करंट प्रोड्यूस केला, नंतर तो अल्टरनेट पण होताना आपल्याला जाणवलं. आता आपल्याला हे कन्स्ट्रक्शन शिकायचं आहे. आपण सपोज हे डायरेक्ट आपण बल्बला जोडू शकतो का, ही स्लाइड मी कशासाठी ऍड केली, ही डायरेक्ट आपण आपल्या बल्बला जोडू शकतो का नाही. कारण हा जो टर्बाइन किंवा ही कॉइल रोटेट झाल्यानंतर हे पूर्ण सर्किट तुटून जाईल ना. ही कॉइल आपल्याला पूर्ण रोटेट करायची आणि हे जेव्हा पूर्ण रोटेट होईल तर हे सगळे पोल्स चेंज होऊन जातील ना. हे वायर पूर्ण तुटूनच जाईल ना. कारण इथे आपल्याला काहीतरी एक असं सिस्टम बसवायला लागेल जेणेकरून याचे पोल्स वगैरे जे आहेत किंवा याचे जे टर्मिनल्स आहेत ते चेंज झाले नाही पाहिजे. म्हणून बघा आता आपण काय करू, आपली ऍक्टिव्हिटी व्यवस्थित बघू. बघा आता तुम्हाला ते व्यवस्थित कळालं असेल. हे टर्बाइन आपण रोटेट करतोय. इलेक्ट्रिक एसी जनरेटर. एसी जनरेटर म्हणजे काय अल्टरनेट. करंट तुम्हाला कळालं असेल कशा प्रकारे अल्टरनेट होतोय आफ्टर हाफ रोटेशन. याच्यामध्ये काय काय वापरतोय आपण मॅग्नेट, रिंग, ऍक्सल. बघा ही कॉइल आपण घेतली, हे ब्रशेस, ऍक्सल. बघा हे कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग सेम आहे सगळीकडे. फक्त इथे आपण काय केलंय बघा ही ऍक्टिव्हिटी व्यवस्थित बघून घ्या. हे आपण इथे स्प्लिट रिंग वापरलेली नाही, ते सिंपल रिंग किंवा स्प्लिट रिंग तिला म्हणतात बरं का. इथे स्प्लिट रिंग आपण मोटर किंवा फॅन फिरवण्याच्या वेळी त्या स्प्लिट रिंग दोन अशा डिवाइड झालेल्या अशा प्रकारच्या त्या रिंग आपण वापरलेल्या होत्या. इथे आपण सिंपल रिंग वापरलेल्या आहेत त्यांनी कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग मध्ये. बघा हे बघा परत एकदा व्यवस्थित बघा ही ऍक्टिव्हिटी. बघा आपण ते टर्बाइन्स आता हाताने म्हणा किंवा याच्यावर पाणी टाकून आपण ते रोटेट करतोय. बरोबर. खूप व्यवस्थित कळालं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला, ते खूप व्यवस्थित एक्सप्लेन झालं पाहिजे. याच्यासाठी मी या ऍक्टिव्हिटी ऍड केल्या. याच्यामध्ये आपण अशा प्रकारे मॅग्नेट वापरले आणि काय प्रत्येक ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय तर फ्लेमिंगचा
जो रूल आहे उजव्या हाताचा तो वापरून आपण करंटची इंड्युस्ड झालेली डायरेक्शन आपण दाखवली आणि करंट या कॉइल मध्ये प्रोड्यूस केलाय. इलेक्ट्रिक जनरेटर वर्क्स. बघा इथे बघण्यासारखं बघा, प्रत्येक वेळी हाफ रोटेशन नंतर करंटची डायरेक्शन कशी चेंज होती, म्हणजे याला काय म्हणायचं, अल्टरनेटिंग करंट. म्हणजे करंट काय होतोय, अल्टरनेट होतोय. बरोबर. बघा प्रत्येक हाफ रोटेशन नंतर तुम्हाला ते आढळेल करंटची लगेच इकडे आलं की डायरेक्शन चेंज होते. परत एकदा व्यवस्थित बघून घ्या. आणि हे जे ब्रशेस आहेत या ब्रशेस मधनं मग आपल्याला इलेक्ट्रिसिटी किंवा हा जो ऍक्सल आहे, हे जे ब्रशेसच्या माध्यमातून या सर्किट मधनं पूर्ण करंट फ्लो व्हायला सुरुवात होते आणि इकडे आपला बल्ब ग्लो होतोय. बघा खूप व्यवस्थित ऑब्झर्व करा. मी परत परत ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला दाखवतोय. बिलकुल झोपायचं नाही. खूप इंटरेस्टिंग आपल्याला असं म्हणजे एखाद्या वर्कशॉप मध्ये आल्यासारखं तुम्हाला जाणवलं पाहिजे की सर किती भारी शिकवतायत किंवा किती भारी आपल्याला बघायला मिळतंय. हे सगळे एक्सपेरिमेंट आपण इथे परफॉर्म केल्यासारखं मी तुम्हाला म्हणजे परत असं वाटलं पाहिजे की आपण खरोखर एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय की काय. बघा ही सिंपल रिंग आपण स्प्लिट रिंगच्या ऐवजी सिंपल रिंग इथे वापरली. आणि सांगण्याचं कारण काय, स्प्लिट रिंग आपल्याला डायरेक्ट करंट जेव्हा आपण डीसी जनरेटर जेव्हा बनवायचं असेल तेव्हा मी ते समोर एक्सप्लेन करतो. आता फक्त या ऍक्टिव्हिटीकडे लक्ष ठेवा. बघा सुरुवातीला करंट अशा प्रकारे मूव्ह झाला. बरोबर. आणि अशा प्रकारे मग त्या कॉइल रोटेट व्हायला किंवा याच्यामधनं करंट पास व्हायला आपल्याला सुरुवात झालेली दिसतीये. अशा प्रकारे आपण एसी जनरेटर आज बनवलाय. सॉरी. मला असं वाटतं प्रत्येक स्टुडंटला हे खूप व्यवस्थित कळालं असणार. बघा प्रत्येक हाफ रोटेशन नंतर करंटची डायरेक्शन चेंज होताना दिसतीये. ओके. सो आज आपण अशा प्रकारे एसी जनरेटर म्हणजेच अल्टरनेटिंग करंट. आणि अल्टरनेटिंग करंटचा एक लिंक तुम्हाला लागते का बघू आपण. अल्टरनेटिंग करंटची आपण जी प्रॉपर्टी शिकलो, अल्टरनेटिंग करंटचे आपण हे कसं दाखवलं मी तुम्हाला ग्राफ. बघा आता त्याचं तुम्हाला इथे रिलेशन लागतंय का, तर तो पहिले असा आणि नंतर असा, पहिले असा आणि नंतर असा. म्हणजे काय, तर बघा हाफ रोटेशन नंतर करंटची डायरेक्शन अपोजिट झालेली दिसती. बघा याच्यासाठी अल्टरनेटिंग करंटचा ग्राफ असा असतो, पहिले सुरुवातीला नंतर अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे आपल्याला त्या जनरेटर मध्ये पण तशाच प्रकारची ऍक्टिव्हिटी प्रोड्यूस झालेली दिसते, म्हणजे याला अल्टरनेटिंग करंट म्हणतात. आता डायरेक्ट करंट जर प्रोड्यूस करायचा असेल आपल्याला, म्हणजे डीसी जनरेटर जर तयार करायचं असेल, आता जो आपण कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघितलं ते एसी जनरेटरचं आहे. एसी जनरेटर का, तर त्याच्यामध्ये करंटची डायरेक्शन आपल्याला आफ्टर हाफ रोटेशन मध्ये चेंज झालेली दिसते. बरोबर. अशा प्रकारे मग डायरेक्ट डीसी जनरेटर जर बनवायचा असेल तर करंट असा एका स्ट्रेट डायरेक्शन मध्ये फ्लो करायला लागेल आपल्याला त्या सर्किट मधून. बाकी कन्स्ट्रक्शन वर्किंग प्रिन्सिपल मध्ये काहीही फरक नाहीये. फक्त डीसी जनरेटर जर आता आपण हा जो बनवला किंवा ही जी ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवली ती एसी जनरेटर का, तर करंट अल्टरनेट होतोय. बरोबर. हाफ रोटेशन नंतर ते तुम्हाला कसा अल्टरनेट होतो मी प्रत्येक स्लाइड मध्ये एक्सप्लेन केलंय. बरोबर. मग आता डीसी जनरेटर जर बनवायचं असेल तर डीसी जनरेटर म्हणजे काय, डीसी म्हणजे काय, डायरेक्ट करंटचा ग्राफ किंवा डायरेक्ट करंटची डायरेक्शन कशी असते, तर सरळ एका रेषेत. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, त्या कॉइल मधनं करंट चेंज म्हणजे हाफ रोटेशन मध्ये जो करंट चेंज झाला होता तो करंट चेंज होऊ द्यायला नाही लागेल. मग काय, तर त्याच्या अगोदर आपण काय करू, याची जी कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आहे ते तू आपल्या बुक मध्ये जे दिलंय ते आपण एकदा व्यवस्थित वाचून घेऊ, म्हणजे तुम्हाला बुक मध्ये वाचताना काही अडचण येणार नाही. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राईट हँड रूल, इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस्ड इन द ब्रांचेस ए बी अँड सी डी. बरोबर. आता कळालं तुम्हाला. बघा या ब्रांचेस मध्ये किंवा या कॉइल मध्ये इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस झाला ए बी अँड सी डी. बघा पहिले काय, इनटू द स्क्रीन, नंतर आउट ऑफ द स्क्रीन. बरोबर. इन द डायरेक्शन ए बी अँड सी डी, दस द करंट फ्लोज इन द डायरेक्शन ए बी सी डी. सुरुवातीला जेव्हा कॉइल रोटेट व्हायला सुरुवात होईल तेव्हा ए बी सी आणि डी अशा प्रकारे तो करंट
फ्लो व्हायला सुरुवात होईल. इन द एक्सटर्नल सर्किट द करंट फ्लोज फ्रॉम B2 टू B1. मग इथे बघा हे ब्रशेस जे दाखवले B2 टू B1 अशा प्रकारे हा करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. थ्रू द galvanometer instead of one loop coil, a coil consisting of several turns is used in the current of magnitude several times flows. म्हणजे काय तर ही कॉइलचे जास्त टर्न्स किंवा आता आपण इथे एकच टर्न दाखवलाय पण जास्त टर्नची कॉइल किंवा एखादी जाड कॉइल तिथे वापरतात का तर जास्त मॅग्निट्यूडचा करंट तिथे प्रोड्यूस करण्यासाठी. बरोबर. कॉइल कन्सिस्टिंग ऑफ सेव्हरल टर्न्स इज युज्ड द करंट ऑफ मॅग्निट्यूड सेव्हरल टाइम्स फ्लोज. After half rotation, the branch AB takes the place of branch CD and branch CD takes the position of branch AB. हाफ रोटेशन नंतर काय झालं ही जी AB ब्रांच आहे ती इथे CD च्या ठिकाणी आली आणि CD जी ब्रांच आहे ती AB च्या ठिकाणी गेली. बरोबर. Therefore the induced current goes through DCBA. इंड्यूस नंतर काय झालं मग करंटची डायरेक्शन हाफ रोटेशन नंतर चेंज झाली. मग ती कशी गेली तर D C B आणि A अशा प्रकारे तो करंट इंड्यूस झाला. बघा मी अगोदरच्या स्लाइड मध्ये पण तेच सांगितलंय. Therefore the induced current कसा गेला DCBA. But the branch BA is always in contact with brush B1. म्हणजे ही जी ब्रांच BA आहे AB ही कोणत्या ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे B1 या ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये. ऑलवेज ती तिची कोणतीही डायरेक्शन जरी चेंज झाली तरी ती याच ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे B1 आणि त्याच्यामुळे काय होतंय तर बघा and branch DC in contact with B2. ही जी ब्रांच DC आहे किंवा CD जी ब्रांच आहे ती कोणत्या ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ऑलवेज B2 आणि ब्रशेस काय करतात करंट फ्लो करण्यासाठी मदत करतात. हेच द एक्सटर्नल सर्किट करंट फ्लोज फ्रॉम B1 टू B2. म्हणजे एक्सटर्नल सर्किट मध्ये करंट कसं फ्लो होतं तर B1 टू B2. का तर ही जी ब्रांच आहे AB ती ऑलवेज या B1 ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि CD जी ब्रांच आहे ही ऑलवेज B2 या ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे सर्किट मधला जो करंट फ्लो होतोय तो कसा होतोय ABCD अशा प्रकारे तो फ्लो होतोय. बरोबर. किंवा सॉरी जो हेज द एक्सटर्नल सर्किट करंट फ्लोज फ्रॉम B1 टू B2. एक्सटर्नल सर्किट मधला जो करंट आहे तो कसा फ्लो होतोय B1 टू B2. पहिल्या हाफ रोटेशन मध्ये आपल्याला काय आढळलं तर B2 टू B1 असा करंट फ्लो होता ना आढळला. परंतु त्यांनी काय सांगितलं ही ब्रांच AB जी ब्रांच आहे ही B1 ब्रशच्या बघा इथे टच झालेली ती B1 आणि ही जी CD ब्रांच आहे ती B2 या ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे आपल्या सर्किट मधला किंवा एक्सटर्नल सर्किट मधला जो करंट आहे तो कसा फ्लो होतोय B1 टू B2. बघा एक एक लाईन आपण त्या बुक मधली व्यवस्थित एक्सप्लेन करून मी तुम्हाला सांगतोय. अपोजिट टू द बस this repeats after every half rotation and alternating current is produced. This is what called AC generator. म्हणजे काय होतंय आफ्टर हाफ रोटेशन नंतर करंटची डायरेक्शन चेंज होती म्हणून आपण त्याला काय म्हटलं AC जनरेटर आपण क्रिएट केला. अशा प्रकारे त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आहे जे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर व्हॉट विल बी रिक्वायर्ड टू मेक अ DC जनरेटर. DC जनरेटर रिक्वायर्ड DC जनरेटर जर प्रोड्यूस करायचं असेल तर काय करायला लागेल मग आपल्याला खूप सिंपल गोष्ट आहे. सगळं याचं जे कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आहे आपल्या AC जनरेटरचं सेम कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग असणार. फक्त एका ठिकाणी थोडासा चेंज करायला लागणार. इथे ज्या आपण या ज्या गोल रिंग वापरल्या बघा कंडक्टिंग रिंग या ज्या वापरल्यात आपण इथे कंडक्टिंग रिंगच्या ऐवजी आपल्याला स्प्लिट रिंग SPLIT स्प्लिट रिंग आपल्याला वापरायला लागणार. बस स्प्लिट रिंग वापरल्यामुळे काय होईल तर बघा आपण ते व्यवस्थित वाचूनच घेऊ. The DC does not change the direction in the external circuit to achieve this. काय DC जनरेटर क्रिएट करण्यासाठी काय अचीव करण्यासाठी काय करायला लागेल द स्प्लिट रिंग इज फिक्स्ड ऑन द ऍक्सल लाईक अ स्प्लिट रिंग यूज इन इलेक्ट्रिक मोटर बनवताना किंवा आपण फॅन फिरवताना जी स्प्लिट रिंग वापरली होती बघा मी परत सांगतो ही स्प्लिट रिंग आपण अशी वापरली होती. बरोबर. ही स्प्लिट रिंग आपल्याला वापरायला लागेल. त्याच्यामुळे काय होणार तर आपला करंट जो आहे तो एकाच डायरेक्शन मध्ये म्हणजे असा अल्टरनेट न होता त्या स्प्लिट रिंग मुळे एका सरळ रेषेमध्ये म्हणजेच डायरेक्ट करंट आपला क्रिएट होईल. बघा बिकॉज ऑफ दिस या स्प्लिट रिंग मुळे काय अरेंजमेंट द ब्रांच ऑफ द कॉइल गोइंग अपवर्ड इज ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ वन ब्रश अँड द ब्रांच गोइंग डाऊनवर्ड इज ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ अदर ब्रश. म्हणजे काय जर तर जी ब्रांच आपली अपवर्ड जात होती ती एकाच ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहील. बघा द ब्रांच ऑफ द कॉइल गोइंग अपवर्ड जी ब्रांच वरती जात होती इज ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ वन ब्रश. एकाच ब्रशच्या B1 च्या किंवा B2 च्या म्हणा कोणत्याही एका ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहील आणि जी ब्रांच खाली येत होती बघा
जी ब्रांच खाली येत होती ती एका ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहील आणि याच्यामुळे काय होईल, आपला करंट अल्टरनेट होणार नाही, तो एका सरळ रेषेमध्ये म्हणजेच डायरेक्ट करंट किंवा डीसी जनरेटर अशा प्रकारे आपला प्रोड्यूस होईल विथ द अदर ब्रश. हेन्स द करंट फ्लोज इन वन डायरेक्शन. या स्प्लिट रिंगचा वापर केल्यामुळे काय होणार, तर एका डायरेक्शन मध्ये किंवा डायरेक्ट करंट आपला करंट अल्टरनेट होणार नाही, बरोबर, इन वन एक्सटर्नल सर्किट. दिस इज वाय दिस जनरेटर इज कॉल्ड एज डीसी जनरेटर. बघा खूप छोटीशी गोष्ट, खूप असा मोठा त्याच्यामध्ये लॉजिक नाहीये, फक्त एक स्प्लिट रिंग वापरायची आहे जेणेकरून ब्रांचेस चेंज होणार नाही. प्रत्येक ब्रांच ही एका फिक्स्ड ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहील. जे ब्रशेस आपण तिथे वापरले तर प्रत्येक ब्रांच ही एका फिक्स्ड ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणार. कशामुळं, या स्प्लिट रिंगमुळे. आणि अशा प्रकारे आपण या स्प्लिट रिंगचा वापर करून ते जे अगोदरचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आहे त्याचाच वापर करून आपण डीसी जनरेटर प्रोड्यूस करू शकतो. आणि त्याचा ही ड्रॉ डायग्राम ऑफ डीसी जनरेटर, देन एक्सप्लेन. मग मी हेच एक्सप्लेनेशन द्यायला लागेल तुम्हाला. जर एक्झाम मध्ये जर विचारलं तर सेम टू सेम एक्सप्लेनेशन असेल, फक्त कंडक्टिंग रिंगच्या ऐवजी स्प्लिट रिंग असेल आणि थोडंसं रायटिंग मटेरियल. जेव्हा आपण रायटिंग प्रॅक्टिस करणार तेव्हा आपण त्या गोष्टी व्यवस्थित शिकू की त्याच्यामध्ये काय लिहायचं, कोणकोणते पॉइंट मेन्शन करायचे. आपण त्याची रायटिंगची प्रॅक्टिस किंवा आन्सर रायटिंग म्हणा किंवा क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपण हे चॅप्टर सुरू करू त्यावेळेस तुम्हाला ते मी अजून व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगेल. इथे फक्त कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे की हे जनरेटर, एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर मधला फरक काय. तर एसी जनरेटर मध्ये आपण कंडक्टिंग रिंग वापरली, बरोबर, आणि प्रत्येक हाफ रोटेशन नंतर करंटची डायरेक्शन चेंज झाली. आणि डीसी जनरेटर मध्ये तो जो करंट आहे डायरेक्ट करंट, तो एका युनिफॉर्म डायरेक्शन मध्ये तो फ्लो झाला, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, डीसी जनरेटर. अशा प्रकारे आपण, मला असं वाटतं खूप व्यवस्थित तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी पण कळाली असेल आणि खूप व्यवस्थित एक्सप्लेन करण्याचा मी इथे प्रयत्न केलाय, बरोबर. प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक साधारण विद्यार्थ्याला पण ही गोष्ट कळाली असेल आणि ही गोष्ट आपल्या जनरल लाईफ मध्ये अप्लाय करायचा किंवा हे जे रूल आपण शिकतोय, राईट हँड थंब रूल म्हणा किंवा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, हे प्रत्येक ठिकाणी किती व्यवस्थित अप्लाय होतात आणि ते आपल्याला अप्लाय करता आले पाहिजे. अशा प्रकारे आपण या चॅप्टरच्या एंड पर्यंत आता पोहोचलोय. तर नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आपण आता नेक्स्ट सेशन मध्ये कंडक्ट करूया.